Good morning to all of you. This is our first lecture on BSc first year mathematics. First of all, I give my introduction. So, myself Rahul Fatale, and I am completed my MSc from Gondwana University campus गडचिरोली. ठीक आहे. तर मॅथमॅटिक्स BSc फर्स्ट इयरच्या मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला दोन पेपर आहेत मॅथमॅटिक्सचे. फर्स्ट पेपर आहे डिफरन्शियल इंटिग्रल अँड कॅल्क्युलस, अँड सेकंड पेपर जो आपण घेत आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस अँड ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे. तर या पेपरमध्ये पेपर 2मध्ये आपल्याला 4 युनिट आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट युनिटपासून आपण स्टार्ट करू. तर फर्स्ट युनिटचं आहे लिमिट अँड कंटिन्युटी ऑफ टू व्हेरिएबल. ठीक आहे. तर हा झाला आपला फर्स्ट युनिट. फर्स्ट युनिटमध्ये आपण सर्वात पहिले फंक्शन म्हणजे काय आहे ते बघू. ठीक आहे. 11-12मध्ये असेल फंक्शन. मी एकदा तुम्हाला रिवाईज करून देतो. तर फंक्शन म्हणजे काय? फंक्शनची डेफिनेशन आहे, अ फंक्शन फ्रॉम अ सेट ए टू अ सेट बी इज अ बायनरी रिलेशन फ्रॉम अ सेट ए टू सेट बी with a property that every element in a set A there exists the sign आहे हा, there exists exactly one element in a set B such that A इथे डॉट आहे, A डॉट B belongs to F. मीन्स काय म्हणला, अ फंक्शन हीज अ रिलेशन, म्हणजे फंक्शन हा अशा प्रकारचा रिलेशन आहे दोन सेटमधला की त्यासाठी आपण म्हणू शकतो का प्रत्येक एलिमेंट जो सेट एमध्ये आहे त्यासाठी एक्झॅक्टली वन एलिमेंट आपल्याला सेट बीमध्ये आपल्याला सेट बीमध्ये मिळायला पाहिजे. म्हणजे सेट एच्या प्रत्येक एलिमेंटसाठी एक्झॅक्टली वन एलिमेंट आपल्याला सेट बीमध्ये अवेलेबल असायला पाहिजे. तेव्हाच त्या रिलेशनला आपण फंक्शन असे म्हणू. ठीक आहे. सिम्बॉलिकली त्याला डिनोट करतात. म्हणजे याला कसं डिनोट करतात, तर एफ मॅपिंग फ्रॉम अ सेट ए टू सेट बी. तर पहा, सेट एचे एलिमेंट आपण या टाईपने लिहू आणि सेट बीचे एलिमेंट या टाईपने. सेट एचे एलिमेंट काय आहेत, A1 A2 A3. ठीक आहे. आणि सेट बीचे एलिमेंट आहेत B1 B2 B3 B4. तर फ्रॉम द डेफिनेशननुसार आपण काय म्हणू शकतो का सेट एच्या प्रत्येक एलिमेंटसाठी सेट बीमध्ये आपल्याला एक्झॅक्टली वन एलिमेंट अवेलेबल असायला पाहिजे. म्हणजे A1साठी अवेलेबल आहे, मीन्स A1 करस्पॉन्ड करत आहे B1ला. जर A1 B1ला पण करस्पॉन्ड केलं असतं आणि B2ला पण B1ला पण करस्पॉन्ड केला असता आणि B2ला पण, तेव्हा तो फंक्शन झाला नसता. कारण की आपण काय म्हणू शकतो का एक तीर से अपन एक ही शिकार कर सकते. ओके. मीन्स एच्या प्रत्येक एलिमेंटसाठी बीमध्ये एकच एलिमेंट आपल्याला मिळायला पाहिजे. दोन मिळाले तर तो फंक्शन होणार नाही. ठीक आहे. तर सेट एला आपण डिनोट करतो डोमेननी. ठीक आहे. डोमेन म्हणतात सेट एला, अँड सेट बीला कोडोमेन. ठीक आहे. डोमेन अँड कोडोमेन मीन्स डोमेनमधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी एक्झॅक्टली वन एलिमेंट आपल्याला सेट बीमध्ये मिळायला पाहिजे. तेव्हाच आपण म्हणू शकतो का तो रिलेशन, या रिलेशनला आपण फंक्शन म्हणू शकतो. म्हणजे इथे पुन्हा एक कंडिशन आहे, लक्षात द्या की A1मधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी, म्हणजे A1मध्ये असा एकही आपल्याला एलिमेंट, सपोज वी टेक A4, जर A4ची इमेज आपल्याला बीमध्ये मिळत नसेल, मीन्स A4 बीमधल्या कोणत्याच एलिमेंटला अप्रोच करत नसेल, ठीक आहे, तर तो फंक्शन होणार काय, तो फंक्शन होणार नाही. म्हणजे डेफिनेशनमध्ये क्लिअर सांगितलं आहे की प्रत्येक एलिमेंटसाठी आपल्याला एच्या प्रत्येक एलिमेंटसाठी बीमध्ये इमेज मिळायला पाहिजे. पण इट इज नॉट नेसेसरी दॅट एव्हरी एलिमेंट इन बी हॅज प्री इमेज इन अ सेट ए. म्हणजे बीमध्ये असे काही एलिमेंट जसं B4 आहे त्याची इमेज आपल्याला एमध्ये मिळू शकत नाही. ठीक आहे. हे एक कंडिशन आहे. ठीक आहे. म्हणजे एमधल्या प्रत्येकाची एलिमेंट बीमध्ये मिळायला पाहिजे, पण इट इज नॉट नेसेसरी दॅट एव्हरी एलिमेंट इन बी सेट बी हॅज प्री इमेज इन अ सेट ए. तर ह्याला आपण फंक्शन असे म्हणू. ठीक आहे. हे तर झाली फंक्शनची डेफिनेशन. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट डेफिनेशन पाहू, फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. आपण आता डेफिनेशन बघली फक्त फंक्शन ऑफ टू सेट्स. फंक्शन ऑफ टू व्हेरिएबलची आपण डेफिनेशन पाहू काय असते. ठीक आहे. तर एक्स अँड वाय आर टू इंडिपेंडंट व्हेरिएबल. एक्स अँड वाय असे दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत. ए आणि बी असे टू इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत. आपल्याकडे दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत. अँड द व्हेरिएबल झेड इज डिपेंड
फॉर इट्स व्हॅल्यू ऑन द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. मीन्स की झेड हा डिपेंड आहे एक्स अँड वायच्या व्हॅल्यू बाय द रिलेशनशिप झेड इज झेड इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. मीन्स झेड हा व्हॅल्यू म्हणजे एक्स वायच्या या दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे बाय द रिलेशन झेड इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. देन झेड इज कॉल्ड द फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल्स. ठीक आहे. आपण असे पण म्हणू शकतो इन द अदर वर्ड द फंक्शन एफ वोज डोमेन इज एनी सबसेट ऑफ आर स्क्वेअर इज कॉल्ड द फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. ओके. द नेक्स्ट डेफिनेशन इज द लिमिट ऑफ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. लिमिट ऑफ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. तर ही डेफिनेशन काय आहे? अ फंक्शन एफ ऑफ एक्स वाय ही सेट टू हॅव अ लिमिट एल. म्हणजे फंक्शन एफची आपल्याला एक लिमिट आहे एल, म्हणजे त्या फंक्शनची लिमिट आपण एल आहे असे किंवा म्हणू. हॅज द पॉईंट एक्स वाय अप्रोचेस टू द पॉईंट ए बी इफ एव्हरी ऑर्बिटरी स्मॉल पॉझिटिव्ह नंबर एप्सिलॉन देअर करस्पॉन्ड द पॉझिटिव्ह नंबर डेल. मीन्स point xy approaches to point AB if for every epsilon positive. हा झाला एप्सिलॉनचा साईन. म्हणजे आपल्याला तिथे एक असा एप्सिलॉन मिळेल किंवा आपण असा एक एप्सिलॉन घेऊ जो झिरोपेक्षा मोठा आहे पण झिरोपेक्षा खूप खूप छोटा मोठा आहे. मीन्स जास्त त्याची मीन्स आपण म्हणू शकतो का हा खूप छोटा असा नंबर आहे पण तो झिरोपेक्षा मोठा आहे. त्या नंबरसाठी आपल्याला एक असा पॉझिटिव्ह नंबर डेल मिळणार. त्यासाठी आपण लिहू की mod of difference from the function and its limit is less than epsilon. Means the mod of f of xy आपला काय फंक्शन आहे and l त्याची लिमिट आहे. तर डिफरन्स बिटवीन टू mod of difference between limit functions and limit is less than epsilon. Then for every point of xy such that mod of x minus a less than del and mod of y minus a less than del. and symbolically आपण त्याला डिनोट कसं करू का लिमिट x, y अप्रोचेस टू ए बी ऑफ एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू एल. मीन्स फंक्शनची लिमिट काय एल आहे हे आपण बघितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक डेफिनेशन आहे. द नेक्स्ट डेफिनेशन इज द अल्फा डेल डेफिनेशन ऑफ लिमिट ऑफ टू व्हेरिएबल. अल्फा डेल डेफिनेशन ऑफ टू व्हेरिएबल मीन्स जर आपल्याकडे एखाद्या फंक्शनची लिमिट आहे इफ वी हॅव लिमिट ऑफ फंक्शन देन वी सीज दॅट फॉर एव्हरी एलिमेंट फॉर एव्हरी एक्सलॉन पॉझिटिव्ह देअर एक्झिस्ट अ पॉझिटिव्ह. म्हणजे प्रत्येक एक्सलॉन पॉझिटिव्हसाठी आपल्याला असा एक नंबर मिळणार. त्यासाठी आपण म्हणू की झिरो लेस दॅन अंडर रूट ऑफ एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस बी स्क्वेअर लेस दॅन डेल सच दॅट मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एल लेस दॅन एक्सेलॉन. तर ही तर झाली अल्फा एप्सिलॉन डेलची डेफिनेशन. ही सर्व नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार. ठीक आहे. फक्त एकदा आपले कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. म्हणजे अल्फा एप्सिलॉन डेलची डेफिनेशन काय आहे? जर आपल्याकडे एखाद्या फंक्शनची लिमिट अवेलेबल असेल तर आपल्याला त्या एक असा आपण एप्सिलॉन पॉझिटिव्ह घेऊ का त्या पॉझिटिव्ह एप्सिलॉन पॉझिटिव्हसाठी आपल्याला असा एक डेल मिळेल की त्यासाठी आपण म्हणू की झिरो लेस दॅन अंडर रूट ऑफ एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस बी स्क्वेअर लेस दॅन डेल सच दॅट मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल इज लेस दॅन एप्सिलॉन. ही तर झाली डेफिनेशन. फर्स्ट डेफिनेशन आपण काय बघितलं होतं? पण फंक्शन म्हणजे काय होतं. सेकंड डेफिनेशन बघितली फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. थर्ड डेफिनेशन बघितली की लिमिट ऑफ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. अँड थर्ड डेफिनेशन बघितली एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनवर रिलेटेड काही प्रॉब्लेम्स पाहू. ठीक आहे. जर इफ यू हॅव एनी डाउट्स अबाउट दिस डेफिनेशन प्लीज आस्क मी पर्सनली. ओके.